बरं मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? लग्न म्हणजे नात्यातच झाले आमचं. कसं काय हो? माझी दुसरी आई आहे ना तिच्या माझी मामी नंदेचा होती. हा. मामी म्हणली होती तुला लग्न करायचंय का? असं तुम्हाला बोलली होती? हो. हा. तर माझा मी ऍक्सिडेंट होऊन घरातच बसतो तेव्हा अच्छा. हिला बघायला आलतो. ते आलते सगळे माझ्या घरी. म्हणजे ऍक्सिडेंट झालेला असताना तुम्ही बघायला गेला होता हा हे आलते तेव्हा. आणि मग मग म्हटलं आई माझ्या आईशिवाय मी कुठला मी हे करत नाही. माझी निर्णय आई- नाही घेत. बस आई म्हणली ओके म्हणलं ओके. हा म्हणलं ओके डायरेक्ट म्हणलं डन म्हणलं. डन. हा मग माझ्या आजीला सांगितलं. आजी म्हणली तुला आवडते ना घे. घे मग तुम्ही काय विचार केला मी तेव्हा? माझ्या आईकडे होते आणि तेव्हा मी 9वीतच होते. एवढं कळत पण नव्हतं मला. आई म्हणली की मी एकटी मी कसं करणार, आता वडील करतात तर कर. मग वडिलांनी माझ्या भावाला पाठवलं. भाऊ मला घ्यायला आला. मला माहित पण नाही इकडं बघण्याचा कार्यक्रम आहे. मग त्यांनी जाताना मला ड्रेस घेतला. तिकडे गेले. भावाने आज आठवण येते. त्याच्यापेक्षा मला जास्त आठवण येते. तो पाहिजे होता खरा. एकटाच होता तो. त्याला पण मुली बघत होते लग्नात. आणि आई पण काही येऊ शकली नाही माझी आई. मग हे सगळे माहेरचे माझे चाळीमधले मन दुखलं तसं बाकी काही. ती सासू पण नाही आली. कोण माहिती फक्त माझे घरचे बस. रात्री कळालं मला तेव्हा सगळे चाळीतले एवढी उत्साही झाले ना. तुला काय पाहिजे, तुला ही साडी देऊ का, तुला ते देऊ का, सगळं चाळीतल्या लोकांनी मदत केली. मला असं बरं वाटलं. मग ते माझ्या माहेरच्या लोकांसारखेच. किती वर्ष झाली तुमच्या 11 लग्नाला? पूर्ण 12 लागले. 11 पूर्ण 12. मला तुम्हाला विचारायचं की ऍक्सिडेंट झालेला असताना तुम्ही त्यांना बघायला गेले तेव्हाच होकार दिला तुम्ही? हो आधी होच बोललेले पण नाही. ऍक्सिडेंट झाला तेव्हा बघायला जावं लागतं ना. मी कसं माहिती का आमच्या जेवढी असते म्हणजे माझ्या मुलगी एवढी असताना हिला बघितली जाईल. कसं काय? म्हणजे नात्यातच होते ना. माझ्या नात्यातच होते मामीचे त्याच्यामुळे. नातेवाईक आहे. अच्छा तुम्ही बालपण त्यामुळे बघितलेलं लहानपणी मी होतं? बघितलेलं आहे. पण मला ते आठवत नाही. नाही. नाही आठवत. बरं मला तुम्हाला विचारायचं ते तुमच्यावर कधी रागावतात का हो? रागवतात. हाय तर स्पष्ट सांगतो. का हो? तर कधी रागात आले की चिड मला सण होत नाही. कशासाठी? मला सण होत नाही. मग त्याला काय करूया आपण ते काहीतरी नाही. आजपासून राग कमी करायचा नक्की बघा. मला प्रॉमिस करताय हो ना? मला अजून पण मला वाटत नाही की भाऊ माझ्यापाशी आहे म्हणून. मी अजून मला डोक्यात हे होते बोले होते मला की भाऊ मी टीव्हीत दिसत होतं समोर दिसते. आज आपल्या घरी आले. मी येडा झालं पण टीव्ही फोडून आलोय बाहेर. या घरात आल्यानंतर मी मगाशी म्हटलं ना, पत्र्याच्या उन्हाळ्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे जे आशीर्वाद आहेत ना माऊली, या प्रत्येक घरांमध्ये दिसणारे. कारण माणसाने माणसावर माणूस म्हणून प्रेम करावं आणि ते नेमकं या घरांमध्ये सगळ्या अनुभवायला मिळतं. आणि 12 वर्ष वेगवेगळ्या घरांमध्ये जात असताना तेच तर अनुभवलं. अजून काय पाहिजे? आज सांगा, हा आनंदाचा क्षण आयुष्यभर लक्षात राहील की नाही? मग आता बरं वाटतंय ना? अजून पण नाही. आता हो, आता आलोय. बरं आता बघूया पहिल्या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार. 8 टॅग आहेत, 8 वस्तूंवर ठेवा. कुठलं बालपण? माझं अंधेरीचं. अंधेरीला कुठे? काजूवाडीत गेलं. काजूवाडी. तुमचं बालपण? गावाकडे कोकणात. कोकणात कुठे? रत्नागिरी चिपळूणमध्ये. शाळा वगैरे तिकडे? तिकडेच. कितवी पर्यंत? ते 7वी पर्यंत तिकडेच. कोण होतं तिकडे? आई वडील असायचे. मग तुमचं सगळं बालपण तिकडे? तिकडचे. अरे कोकण. आणि तुम्ही अंधेरी. हो अंधेरी. तुमचं गाव कुठलं? माझंही शिकवणच आहे. अरे वा. छान. शाळा कशी काय तुमची कुठे? माझी शाळा अंधेरीलाच होती, शिवाजी विद्यालय म्हणून. तिथे 10वी पर्यंत शिक्षण केलं. आणि आई बाबा काय करायचे? आई बाबा वडील शेअर मार्केटमध्ये होते आणि आई हाऊस वाईफ आहे. तुम्ही टेन्शन का घेतलं? नका टेन्शन घेऊ. हा? तुमचे आई बाबा? आई बाबा गावीच असायचे. आई आणि आम्ही गावात असायचो. वडील तसे पुण्यात असायचे, हॉटेलमध्ये काम करायचे. अच्छा. आणि आम्ही दोघं गावात असायचो. आई वडील आणि 2 बहिणी सगळे तिकडे? तिकडे चिपळूणला. चिपळूणमध्ये. शिक्षण वगैरे सगळं तिकडे? असं आहे. 7वी पर्यंत तिकडे झालं. 7वी नंतर आम्ही पुण्यात आलो, शिफ्ट झालो. अच्छा, 7वी नंतर पुण्यात आले. हो. तुम्ही मात्र अंधेरीतच होता? हो अंधेरीतच. हो ना? मग तुमचं सगळं शिक्षण शिवाजी विद्यालय? हो शिवाजी विद्यालय. आणि मग पुढे काय केलं? पुढे काहीच नाही, मग लग्न ठरलं. म्हणजे मशीन काम वगैरे केलं थोडंफार, तेवढंच, बाकी नाही काही. पण कशा शांत होता तुम्ही? मी मस्ती करे. नाही हो, वाटत नाही. खरंय मस्ती? अजिबात नाही. खूप मस्ती करते, खूप. काय सांगता? आम्ही लहान भावंडांना खूप तिने त्रास दिलेला आहे, खूप काय? मारलेलं पण आहे. मग आता ती 2 जण लहान आहेत, ही मोठी बहीण आहे माझी.
तुम्ही मोठ्या आहात. सगळे मला असे धक्केच देत आहे. आता हे पुण्यात येऊन पाणी जरा जास्त झालंय. तुम्ही शांत होता नाही मी खूप मस्ती होतो, आता शांत आहे. शाळेत असताना? हो खूप मस्ती. काय काय कशा पद्धतीची? चिपळूणमध्ये तर चिपळूणमध्ये तर धमाल. धमालच केली आम्ही. हा, काय काय केलं? शाळेत जाताना वगैरे मस्ती, पावसाळ्यात वगैरे खूप मजा असायची. नदीत वगैरे जायचे? नदीत खेकडा पकडायला. मग घरी माहिती असायचं हो माहिती असायचं. काय खेकडे पकडायला? आई असायच्या, आईला काय माहित नसायचं, एकटाच कुठे फिरायचं असं. पण पोहायला वगैरे जायचे? हा पोहायला वगैरे जायचं. पण भीती नाही वाटायची का? भीती नाही, असं साप वगैरे असं आम्ही असे हाताने पकडले मारायचो आम्ही. साप हो डेंजर आहे ते. मग तुम्ही सापाला पण हाताळलंय? हो हो साप नेहमी फुसफुस करतो ना, हो ना? हो हो. घरात नाही ना? आम्ही चौथीला असताना आमच्या शाळेत साप घुसला होता असा. तो असा माझ्या डोक्यापर्यंत असा वरती आला. बापरे. मग हो तिथे मी माझ्याकडे काठी होती, काठीने मारलं त्याला. एवढा उंच उभा हो राहिला असा होता? उभा राहिला होता. अच्छा, उभा राहतो साप? हो उभा ते राहिला. नागच असेल मग तो. कोणत्या प्रकारचा होता माहित नाही, मला तेव्हा लहान होता. काठीने मारलं? हो. तुम्ही असं कधी काय केलं? नाही मी असं कधी काय केलं नाही. नाही. पण त्याच्यानंतर साप कसा ओरडतो? ओरडतं का नाही नाही, म्हणजे कसा, त्याचं काय चालतं? साप काय करतो? आवाज कसा करतो? असा आवाज करतो. असा? हो काय कसा करतो? नाही माहित मला. मी कधी पाहिलंच नाही ना. कधीच नाही बघितलं तुम्ही? सापच नाही बघितला? साप पाहिलं असं टीव्हीवर पाहिलंय असं चिपळूणला वगैरे गेल्यावर? नाही एवढं. चिपळूणला जायची म्हणजे लहानाची मोठी मी आजीकडेच झाले, नंतर मग आईकडे आले. अच्छा, पण मग लग्नानंतर चिपळूणला गेला असाल ना? हो आता झालं. मग त्यानंतर एकदाही साप नाही नाही बघितला? साप असं नाहीच बघितलं. तुम्ही गेलात की तिकडनं पळतात? हो मग आम्ही मागे होत ना म्हणून पळून जातो सगळे. अरे हा, वाघे. बापरे. पण तुम्ही खरंच वाघ बघितलाय का? आपण नाही मी ना. पाहिलेलं आहे, कारण मी 7वीला असताना आम्ही जंगलातून जायचो. दुसऱ्या गावात शाळा असायची. 4थीपर्यंत आमच्या गावात शाळा. 4थी 5वी नंतर दुसऱ्या गावात म्हणजे 4-5 किलोमीटर खाली जंगलातनं. मग म्हणजे असं मग आम्ही 4-5 मित्र असायचो. तर एकदा आमची भांडणं झाली होती मित्रांची सगळ्यांची, आणि मला एकट्यालाच टाकलं होतं बाजूला. आणि ते सगळे गेले खाली आणि मी एकटाच चाललो शाळेत. तर असं माझ्यासमोरून साप म्हणजे वाघ गेलेला आहे. वाघ म्हणजे कुठला? बिबट्या की- बिबट्या 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 हो समोरून गेला? समोरून गेलं. मग तुम्ही काय मी केलं? 7वीला होतो त्यावेळेस. वाघाला बघितलं हो, तुम्ही? बघितलं. किती समोर. अंतरावर होता? असं आहे समोर इतक्या अंतरावर. मग त्याने तुम्हाला बघितलं? हो बघितलं, पण निघून गेला तो. हो? जंगलात एकदम. पण तिकडे सह्याद्रीच्या पायथा खाली गेला तो. पण तिकडे तर बिबटे वगैरे हो असतील. बिबट्या भरपूर आहे. पण त्याने काय केलं नाही तुम्हाला? नाही काय नाही. का तुम्हाला घाबरले? आम्ही तुम्ही सांगितलं ए बिबटे आम्ही वागे आहे. बरं, लग्न कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज आहे. कसं काय? माझी चुलती ते राहतात कोंडव्याला हा. आणि माझे वडील मुंबईला. त्यांची म्हणजे भाऊ भाऊ असल्यामुळे त्यांनी सांगितलं एक स्थळ आहे म्हणून. मग तेव्हा मग स्थळ झालं. म्हणजे नातेवाईकात म्हणजे माझ्या मावशीची मुलीची म्हणजे दादावेची पण मुलगी आहे ही. अच्छा. असं हा, मग मग ते आम्ही बघितलं कुठे? इथेच वरती कोंडव्याला. तुम्ही कोंडव्याला आले होते? मी हा, कोंडव्याला. आली. मी मुंबईवरून कोंडव्याला आले होते. काय ह्याला बघायला? हो. मग काय झालं त्या दिवशी? त्या दिवशी ते येणार होते 5 वाजता. हं. तोपर्यंत आम्ही काही 2-3 मुली बघत असे आमची हीच होती. ते जंगलात फिरत होते? हो जंगलात फिरत होते. सगळ्या मुली पण ना बघता बघता शेवट मला फायनल केलं हो? त्यांनी. हा. किती मुली बघितल्या तुम्ही? मी जाताना 2-3 मुली बघितल्या. 3 मुली. म्हणजे वरती येईपर्यंत 3 मुली बघून चौकीला पसंत केली हो. त्यांनी. हा. पण मला सांगा, ह्यानाच का पसंत केलं? असं आवडली मला मग. कसा आहे स्वभाव? हो चांगला आहे. आणि तो ह्यांचा हो? त्यांचंही छान आहे, शांत आहेत एकदम ते. मग लग्न तुम्ही एकमेकांना बघितलं आणि लगेच ठरलं त्याच दिवशी? नाही त्याच दिवशी ठरलं नाही, पण लगेच झालं आमचं. जानेवारीमध्ये बघितलं आणि मार्चमध्ये लग्न झालं. अच्छा, 3 महिन्यात? 3 महिन्यात. पण मग जेव्हा तुमचं बोलणी वगैरे जी करायची असतात ती केली का? हो केली. तुम्ही दोघे एकमेकांशी बोलला? हो हो आम्ही पिक्चरलाही गेलो होतो लग्न ठरल्यावरती. कुठला? राजा हिंदुस्तान. राजा हिंदुस्थानी बघितलं. कराड साईडला पद्धत आहे की मुलगा हार आणतो आणि पुण्याची पद्धत आहे की मुली हार आणते. त्याच्यावरून असं झालं होतं जरा, त्यामुळे आम्ही दोघं जण बोलत नव्हतो असा 8-10 दिवस नाही का. तर माझे पप्पा काय म्हटले की अगं रसिका, कुणारावांचा फोनच येत नाही. मग म्हणले लग्नाच्या हॉलमध्ये आले की म्हणायचं लग्न आहे, लग्नाच्या हॉलमध्ये नाही आले की म्हणायचं लग्न नाही. आणि हे सगळे जेव्हा आदल्या दिवशी यांची पाहुणे यायला लागले ना, पप्पा म्हणले येणार आहेत पाहुणे, येणार आहेत, लग्न आहे.